मित्रांनो, आज आपण 73वी घटना दुरुस्ती या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पंचायत राज व्यवस्थेमध्ये या 73व्या घटना दुरुस्तीला अत्यंत जास्त महत्त्व आहे आणि हे महत्त्व असण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या घटना दुरुस्तीने ग्रामीण आणि शहरी क्षेत्राच्या विकासात खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. कारण या घटनादुरुस्तीमुळे ग्रामीण विकासाला फार मोठी चालना मिळालेली आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीचा या ठिकाणी थोडक्यात अभ्यास चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. 73वी घटनादुरुस्ती निर्मितीचा महत्त्वाचा उद्देश की पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देण्याचा होता. आता पंचायत राज संस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत हे आपण या ठिकाणी म्हणू शकू, तर याचा समावेश होत असतो. या तिघही घटकांचा विकास कसा करायचा हा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून ही घटनादुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या 73व्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश म्हणजे पंचायत राज संस्थांना म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या संस्थांना घटनात्मक दर्जा देणे व त्याचा विकास घडवून आणणे हा उद्देश आहे. याचा राज्यसूचीमध्ये देखील समावेश करण्यात आलेला आहे. घटनेतील 11व्या परिशिष्टात कलम 243A व D मध्ये पंचायत राज संस्थांचा समावेश करून कायदेशीर महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, तालुका स्तरावर पंचायत समिती व जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद आणून या सर्वांना समान विकास करण्याचा अधिकार या 73व्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी दिलेला आहे. यात ग्रामसभेची तरतूद करण्यात आली असून ग्रामसभेला जास्तीत जास्त अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 73व्या घटनादुरुस्तीने जिल्हा परिषद, ग्रामसभा, पंचायत समिती इत्यादीची सविस्तर व्याख्या केलेली आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीला खूप जास्त अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व प्राप्त होत असते. पंचायत राज व्यवस्थेच्या नियमित निवडणुका घेण्यात याव्या व त्या दर 5 वर्षांनी घेण्यात याव्या असं या घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसेच पंचायत राज व्यवस्थेत आरक्षणाची तरतूद आहे. अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात व स्त्रियांना 33% व इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिलेले आहे. वित्तीय संस्थेचे नियोजन करून राज्य विधिमंडळावर वित्तीय जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. कर आकारण्याचा अधिकार पंचायत व्यवस्थेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही जी 73वी घटनादुरुस्ती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे असं या ठिकाणी महत्त्व म्हणू शकतो. आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही या 73व्या घटनादुरुस्तीचा मूळ आहे किंवा पाया आहे. हा विकास जर आपल्याला करायचा असेल तर या तत्त्वाच्या माध्यमातून किंवा त्यांना स्वातंत्र्य देऊन, त्यांना अधिकार देऊन आपण करू शकतो व हाच उद्देश या 73व्या घटनादुरुस्तीने आपल्या संपूर्ण विचारात ठेवलेला आहे आणि म्हणूनच 73वी घटनादुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीला खूप जास्त महत्त्व प्राप्त होत असते.